आज दिवसभर असाच क्रिकेटचा थरार आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला लाभलेला आणि पुन्हा मात्र दोन संघ आता सज्ज होत आहेत प्री क्वार्टर फायनलची लढतीमध्ये. जय जोटिंग देवरुंग विपक्ष विलास स्मृती राणाल. नाणेपैकी राणाल संघाने जिंकली प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे आणि आता मात्र तुमच्या सोबतीला असेल तुमच्या सर्वांचा या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी माझे सहकारी समालोचक मिस्टर प्रसन्ना चव्हाण. रामराम मंडळी, संध्याकाळचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकतो जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नानकर आयोजित गावदेवी चषक नानकर 2025 पावर्ड बाय रिओ इनोबेव प्रायव्हेट लिमिटेड ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य पाहायला मिळतो. निलेश दादा कोळी साहेब यांच्या माध्यमातून रिओ स्पॉन्सरशिप आपल्याला मिळाली. रिओ इनोबेव प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आपल्याला ही जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. तसेच गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नानकर आयोजित गावदेवी चषक नानकर 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस क्रमांक दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सर्वांचा भेटीला आलाय. एकीकडे जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग, दुसरीकडे विलास स्मृती राहनाल असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. टॉस जिंकलाय राहनाल संघाने आणि फिल्डिंग चूज केली. सामना असेल 4 षटकांचा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील करण, स्ट्रायकिंग एंड वरती असतील विजय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हरेश. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल कव्हरच्या दिशेला चॉप करत असताना स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. ड्राइव्ह जरूर करण्यात आला, चॉप करण्यात आला होता. बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा 2 धावांच्या मदतीने धावफलक झाले ओपन. धावसंख्येचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 2. करण आणि हरेश 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आणि बॉल सीमा पार चौकार. त्र्याण्णव धावा जरूर होत्या, मात्र लढाई करत असताना असं वाटलं नाही की 93 धावा हे जास्त आहेत. असं वाटत होतं या धावा देखील कमी पडतील. असा क्रिकेट खेळून दाखवला.
रायत संघाच्या वतीने. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. ज्यावेळेस दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही गोलंदाजी करता, ज्यावेळेस तुमच्या अगदी नसानसामध्ये रिओ भिनभिनत, त्यावेळेस अशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेच आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळा पहिले निलेश दादा, रिओ सर्वांनी प्राशन केले आणि त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी करत असताना हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक अगदी म्हणता येईल. सिंगल ऍड होईल. फलक देखील पुढे सरकत असताना धावसंख्या फलकावरती 8 पाहायला मिळत आहे. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. तुर्ताच अक्षय यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय यांचं देखील करूया आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावफलक 8 या आकड्यावर. चेंडू झाले 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल टीम विलास स्मृती राहणार. वेळ वाचवणं देखील थोडस गरजेचं राहणार आहे. स्विच केलाय, स्विच हिटचा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजला गेलाय आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार बॅटरच्या बॅटमधून. बॅटर हरेशच्या बॅटमधून हा रिव्हर्स स्विच हिट पाहायला मिळाला. बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. धावफलक 14. 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विच हिट अटेम्प्ट होता, मात्र यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होती. डॉट बॉलने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग संघाची आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 14 अशी. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला मॅक्स टू मॅक्स धावा बनवणं हे फार गरजेचं असतं. राहनाल गावचे युवा उद्योजक आणि समाजसेवक रिग्नेश शेठ पाटील साहेबांना मी विनंती करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणार व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय श्री रिग्नेश शेठ पाटील. आणि रिग्नेश शेठ पाटील साहेबांची नुकताच उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या फलकावरती 14. 14 पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आक्रमक हल्ला चढवला गेलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल मैदानावरती. सांगावं लागेल जिंदगी का रास्ता यूं ही आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. कमबॅक करावा लागेल. कॅलिबर आहे राहनाल संघाकडे. इथे मिस्टेक झाली आहे. मिस्टेक वरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक. चौकार. नंतर डी बॅकवर्ड पॉइंटला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार. अजून एक बॅक टू बॅक चौकार. स्मृती राहनाल हा संघ ओळखला जातो चांगल्या कामगिरीसाठी. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी संघ थोडासा बॅकफुट वरती. मात्र एक चांगला संघ आहे. चिराग सारखा एक चांगला खेळाडू या संघामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो, जो कठीण मॅचेस जिंकून देतो. ऑन साइडला स्ट्रोक अजून एक जबरदस्त पाहायला मिळेल. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार.
धावसंख्या फलकावरती 28 आणि नुकताच आपण पाहू शकतो व्यासपीठावरती 2 दिग्गज खेळाडूंची उपस्थिती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये या मॅचला फिनिश करणारा खेळाडू विथ द बॅट अर्थातच मोरेश्वरजी सुतार यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि गोलंदाजी करत असताना ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराह मैदानावरती असल्यावरती आपण म्हणतो जसी है तो मुमकिन है, त्याप्रमाणे अक्षय है तो मुमकिन है असा अक्षय थेटे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावफलक षटकाराच्या साथीने पुढे सरकेल 28 या आकड्यावरती. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग विपक्ष विलास स्मृती राहनाल असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, जबरदस्त स्ट्रोक. या शॉट मध्ये होतं वजन. धावा मिळतील पूर्ण अर्धा डझन. बॉल सीमा पार, सिक्सर. पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 34 कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या विलास स्मृती राहनाल या संघाला. या संघाकडे कॅलिबर, या संघाकडे पोटेन्शियल, त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करणं फार इम्पॉर्टंट है. बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. या बॅटिंगला जोरदार अशी बॉलिंग करावी लागेल, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट विश्वामधील सर्वात सेफ आणि देखना फटका मिड ऑनच्या आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत हा दमदार षटकार. खणित स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौफेर फटकेबाजी यावेळेस देखील पुन्हा एकदा मिस्टेक, मात्र तरी देखील हरकत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलने षटक क्रमांक देखील दुसरं समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 40. पहिल्या षटकामध्ये करणच्या विरोधामध्ये 14 आल्या होत्या. या षटकामध्ये दीपकच्या विरोधामध्ये 26 धावा आल्यात. हरकत नाहीये. काय झालं यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. चिराग सारखा एक खेळाडू तुमच्या टीम मध्ये आहे आणि नक्की फार चांगली मॅच होईल याती मात्र शंका नाहीये. विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं बघा, वेळ वाचवणं फार गरजेचं असणार आहे, याची नोंद करून घ्या. चला आपण ओव्हर इनिंग ब्रेक मध्ये आहोत, तर काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आपल्यामध्ये पाहू शकाल एक प्रसिद्ध उद्योजक राहनाल गावाची आणबान शान आदरणीय प्रतापशेठ पाटील यांचे सुपुत्र इमर्जिंग जे आपण असोसिएशन पाहतो भिवंडी तालुक्याचे विद्यमान ते अध्यक्ष आहेत आणि अगदी आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र बिझनेसमध्ये उंच भरारी घेत आहेत. रिग्नेजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या, आपला सन्मान इथे संपन्न केला जाईल. अक्षय कोहली आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न करावं. खूपदार मायची शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आज विलास स्मृती राहनाल संघाला सुद्धा नेहमीच जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा रिग्नेश शेठ पाटील नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असतात आणि त्यांचा हा सन्मान गावदेवी चषक डानकर 2025 मध्ये आपण आयोजकांच्या वतीनं संपन्न करतोय. उबदार बायची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद रिग्नेशजी पाटील, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शान वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. वन्स अगेन आपण वळणार आहोत मैदानाच्या दिशेला. मैदानावरती भरपूर साऱ्या धावांचा डोंगर संध्याकाळच्या सत्रामध्ये काहीसा पाहायला मिळतोय. अगदी एक सूर्य अस्ताला जातोय, मात्र बॅटिंग करत असताना मैदानावरती बॅट्समन तापलेले आहेत. धावफलक पाहायला मिळतोय 43 या आकड्यावरती. निखिल बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज हरीश पाहायला मिळतील.
ऑन साइडला वळवलाय, सिंगल कंप्लीट होईल जोपर्यंत फील्ड करण्यात येईल स्क्वेअर क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि पंचांकडे अपील, फिंगर अप OUT. ज्या विकेटची नितांत गरज होती, कोंडी फोडली गेली आहे, मात्र सांघिक यश मिळालेलं आहे. ते म्हणजेच फिल्डिंग करत असताना विलास स्मृती राहणार या संघाला. फलंदाज हरेश, बॅक टू दी पवेलियन. आकाश सर, बघायला गेलं तर कुठेतरी संघ थोडंसं अडचणीमध्ये असफलता नक्की मिळाली आहे. मात्र म्हटलं जातं असफलता एक चुनौती हो, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो, परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, और संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न आता करावे लागतील. टीम विलास स्मृती राहणार या संघाला ओळखला जातो. हा संघ संघर्षासाठी ओळखला जातो. हा संघर्ष आणि प्रयत्न करण्यासाठी, आणि अगदी तशीच कामगिरी होईल का हे पाहणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक 45, कोंडी देखील फोडली गेली. मात्र मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच ओमकार आपल्याला पाहायला मिळतात, ज्या ओमकारने विथ द बॅट देखील चांगली बॅटिंग केली होती. 33 धावेंची नॉट आउट इनिंग साकारली आणि बॉलिंग करत असताना देखील कमालीची कामगिरी झाली असे खेळाडू ओमकार पाहायला मिळतात. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये, तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. अखेर बघायला गेलं तर विजय स्ट्रायकिंग एंड वरती आले, ज्या विजयच्या बॅट मधून आपल्याला तब्बल 3 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळालेत. असे विजय आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल ते खेळत आहेत 33 धावेंवरती. ध्रुव 11 जयभजंग क्रिकेट संघ भावाळे ब, विनंती असेल आपणास की आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचे टॉस साठी. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, हुक करत असताना बॉलला फेकून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ सोबत आहे. नो बॉल +4 म्हणजे या नशिबाचा पंजा पाहायला मिळतोय. ऍड होत असताना जे जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग संघाच्या खात्यामध्ये. या आकड्यावरती पाहायला मिळेल 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. फ्रीटचा बॉल हा देखील आहे. यावेळेस स्लॉट मधला बॉल कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात जरूर आलाय. कॅच देखील ड्रॉप झाली आहे, मात्र सिंगल ऍड होईल. फलक देखील पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 52. 52 या आकड्यावरती 4 बॉलचा खेळ झाला. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आक्रमक हल्ले प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावेंचा ग्राफ देखील वाढतच चाललाय. ऑन साइडला वळवला, अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, येस येस येस, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होणार. मिस्टेक झाली आणि रूपांतर पाहायला मिळतोय 2 धावेंमध्ये. 2 धावेंच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 54, 54 धावा पाहायला मिळतील. या षटकाचं विवरण पाहिलं तर पहिला बॉल वाईट, त्यानंतर डबल आली. रनआउटची 1 विकेट कॅरी झाली, 1+ रनआउट, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर नो बॉल, नो बॉल वरती 4, नशिबाच्या 5 धावा, त्यानंतर सिंगल आणि 5वा बॉल डबल. आता शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज निखिल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सॅमड करण्यात आलाय. मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच तर झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न उत्सुक होते आणि येस 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावफलक देखील पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय. अब तक 56, 56 ऑन द बोर्ड. आता शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चला आपण बघू शकतो परफेक्ट तुम्ही 14 मिनिटांचा अवधी घेतलाय. फिल्डिंग करत असताना विलास स्मृती राहणार संघाने 3 षटक हाताळण्यासाठी. सो कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आपलं देखील आहे. ओव्हर रेट राखणं देखील गरजेचं असतं. गीतेशला आपण पाहू शकतो या शेवटच्या षटकामध्ये. क्रिकेट विश्वामधील सर्वात अवघड षटक म्हणून आपण ज्या षटकाला म्हणतो असा स्लॉग ओव्हरचा, डेथ ओव्हरचा, हानामारीचं षटक
अर्थातच हे चौथं षटक मार्गस्थ आणि गीतेशच्या खांद्यावरती जबाबदारी इथून देखील आहे. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं बोलता. लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. भरोसा दाखवलाय शेवटच्या षटकामध्ये गीतेशवरती. या षटकामध्ये गीतेश बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शेवटचं षटक या अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न जरूर असेल. धावसंख्या 70च्या खाली जर असेल तर मात्र चिरागच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. सेकंड इनिंग मध्ये विलास स्मृती राणाल संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करून विजयाची जी रेषा आहे ती पार करायची. ऑन साइडला वळवलाय, मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. मात्र बघता बघता गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार. एनर्जी बघू शकतो, जी एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. रिओ प्या आणि अशा प्रकारची बॅटिंग करा, कमालीची बॅटिंग. फीज अप युअर सेलिब्रेशन हा ब्रीद वाक्य रिओ कंपनीचं आहे आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 12 कॅन रिओचे आपण देणार आहोत आणि दिलेत देखील. जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले आपण नेहमी म्हणतो. अगदी म्हटलं आणि तशाप्रमाणे ते प्राइस देखील आपण डिस्ट्रीब्यूट केलेत आणि रिओ पिल्यानंतर एनर्जी आली. आणि एनर्जी बघा सर कशा प्रकारची आली आहे की आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रापासूनच भले मोठे धावेंचे डोंगर पाहायला मिळत आहेत. अजून एक दमदार स्ट्रोक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनला क्लिअर करत रिओ चौकार. तिसरा अर्धशतक कंप्लीट करू शकतील का? पहिला चिरागच्या नावावरती आहे, दुसरा कामरानच्या नावावरती आहे, आता तिसरा चिरागच्या नावावरती होईल का? यही तो मजा आहे, हीच ती मजा आहे मित्रांनो. रिओ पिल्यानंतर बघा सलग 3 मॅचेस मध्ये 3 आपल्याला अर्धशतकीय खेळी साकारणारे खेळाडू मिळालेत. म्हणजे तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियलला बूस्ट करण्यासाठी रिओ किती फायदेशीर आहे हे तुमच्यापर्यंत मी सांगू इच्छितो मित्रांनो. फार चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेले. 2 बॉलवरती 8 धावा खर्च केलेत या षटकामध्ये गीतेशने आणि आता कमबॅक करावं लागेल. विजय पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती 46 वरती ते खेळत आहेत, 46 धावींवरती. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. आता उर्वरित 4 बॉलवरती अर्धशतकीय खेळी साकारू शकतील का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. ध्रुव 11 जय बजरंग भावाळे ब संघाला विनंती, आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचंय. स्विच हिट टीम, स्विच हिट टीम, स्लोवर 1 फिंगर रोल करण्यात आलेले होते. फसवा बॉल पाहायला मिळाला. मैदानावरती हा चेंडू निर्धावा चेंडू डॉट पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय 64, 64 या आकड्यावरती. एका कडेच्या मोबाईलमध्ये 64 धावा. हरेशने विकेट सॅक्रिफाईस केली, मात्र फळ मिळतंय. ज्याप्रमाणे विराट कोहलीने विकेट सॅक्रिफाईस केली होती आणि 200 धावा रोहित शर्माने बनवल्या होत्या. यावेळेस मैदानावरती फलंदाज बाद होतील, मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विजयसाठी. कमालीची बॅटिंग मैदानावरती विजयने केली है. ना सूरत देखते ना मूरत देखते है. विजय जब मैदान के अंदर होते हैं सिर्फ और सिर्फ अपने टीम की जरूरत देखते हैं. कमालीची बॅटिंग मैदानावरती करत असताना विजय आता मैदानाच्या बाहेर, मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउट मध्ये स्वागत करायचं विजयचं. कारण विजयने या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो देवरुंग गावाची पॉवर दाखवली. आता दुसऱ्या इनिंगला ज्यावेळेस आकाश सुरुवात होईल आपल्याला राहणालची देखील पॉवर बघायला मिळेल, राहणालचा देखील क्रिकेट बघायला मिळेल. मी म्हणेल मॅच आता सुरू झाली आहे, कारण पुढील इनिंग मध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील ते म्हणजे चिराग, गीतेश, आकाश, करण प्रत्येकाच्या माध्यमातून धावा बनवण्यात येतील यातही मात्र शंका नाही आहे. नवीन बॅटर आकाश पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. धावफलक देखील पुढे सरकत असताना 65, 65 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झाला, अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळत आहे. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील इथून बंधनकारक असणार आहे. ऑन साइडला वळवलाय स्ट्रोक तर कमालीचा पाहायला मिळतोय. चेंडू नव्हता खास, बॅटरने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका.
कन्व्हेन्शनल स्वीप होता. फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं, दिशा दाखवली, दशा खराब करण्यासाठी आणि गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा अप्रतिम नजाकत बराच चौकार पाहायला मिळाला. धावफलक पुढे सरकेल चौकाराच्या साथीने. 69 69 धावा. ऑन द बोर्ड. 69 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. रणवीर रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी असं होतं की प्रेशर मुळे देखील रणवीर रिदम मध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. आकाश, प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. काय घडेल काय बिघडेल दुसऱ्या इनिंग मध्ये फार मजा येणार आहे. त्यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. फुटबॉल खेळायचा प्रयत्न जरूर होता. क्रिकेटमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. बघता बघता 2 धावा कंप्लीट. मिस्टेक झाली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. आता चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होईल स्ट्रायकिंग एंड वरती आणि बघता बघता 7 बाज ताज आणि 4. बघता बघता 4 धावा कंप्लीट झाल्या शेवटच्या बॉल वरती आणि अशा रीतीने पाहायला मिळेल 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 73 रन्स पाहायला मिळतील. 74 धावेंचं असेल लक्ष. विलास स्मृती राहणार या संघासमोर डीजे. फलकावरती 73 धावा. 74 धावेंचं लक्ष. आकाश, अजून माझ्या जीवनाची सकाळ बाकी आहे. मावळता सूर्याचा प्रकाश बाकी आहे. पहिली इनिंग झाली, दुसरी इनिंग अजून बाकी आहे. विजयची बॅटिंग पाहिली आहे, आता चिरागची बॅटिंग बाकी आहे. बघूया काय घडेल काय बिघडेल. 74 धावेंचं लक्ष. 74 धावेंचं पाठलाग करण्यासाठी लगेच उतरायचं. विलास स्मृती रानाल संघ जशी सामन्याला सुरुवात होईल. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग झाली आहे, तशी दुसऱ्या इनिंग मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग होईल अशी शंकाच बाळगणं हे चुकीचं असणार आहे. मॅचला होती सुरुवात, जशी सामन्याला सुरुवात होईल. वेलवेट व्हॉइस ऑफ कुकसे पडग्याचा गोड आवाज आपल्या समवेत सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतो योगेश पाटील सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसन्न चव्हाण. अतिशय चांगल्या प्रमाणे केलं. पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीने पाहायला आपल्याला तब्बल 4 षटकांचा सामना असताना तब्बल 73 धावा पहिल्या इनिंग मध्ये ते मात्र जोडल्या गेल्या आणि त्यामध्ये सर्वाधिक उच्चांक धावा आपल्याला विजय केणेच्या बॅटमधून पाहायला आपल्याला तब्बल 46 धावा त्याच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. चला, विलास स्मृती रानाल संघाला विनंती असेल की आपण कुठल्या प्रकारचा आता विलंब लावू नका. तुम्हाला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. चारही गोलंदाज पाहिले तर या ठिकाणी महागडे ठरले, कारण पहिल्या षटक हाताला त्यांनी खर्च केला 14. दुसऱ्या षटकामध्ये दीपकनं तब्बल 26 धावा खर्च केल्या. आणि निखिल तिसऱ्या ओव्हरमध्ये आला, त्याने खर्च केल्या 16 आणि स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये गितेशनं 17 खर्च केल्या. कसं हा हायलाईट पहिल्या डावाचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाच्या विरोधात खेळणार आहे. आज जी इनिंग पहिल्या सामन्यामध्ये चिराग मालीनं पेश केली, त्याच इनिंगच्या आता मात्र विलास स्मृती राहणार संघाला मात्र अपेक्षा असेल. परंतु सलामीची जोडी आपण जर पाहिली तर आकाश आणि त्याच्या सोबतीला जितेशला आपण पाहतोय. सध्या संघाने पुरस्कर्ते युवा उद्योजक प्रताप शेठ पाटील यांचे सुपुत्र रेग्डेजी प्रताप पाटील सध्या आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. त्यांचं पुन्हा करूया आपण हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता गावदेवी चषक नानकर 2025चा हा 13वा पर्व आणि प्रत्येक पर्वामध्ये मित्रांनो आपण पाहतोय की वेगवेगळी संकल्पना. त्याचमध्ये आपण जर या वर्षाचा विचार केला तर मात्र
फीज ऑफ युअर सेलिब्रेशन. कुठल्याही तुम्ही कार्यक्रमामध्ये मग हल्दी समारंभ असेल, लग्न समारंभ असेल, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, बर्थडे पार्टीज असतील, त्यामध्ये तुम्ही हा रिवो तुम्ही या ठिकाणी त्याचा वापर करू शकता. गो फॉर डिफरन्स म्हणजे या ड्रिंकमध्ये भरपूर काय डिफरन्स आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फ्लेवर्स मात्र रिवो पाहायला मिळत आहेत. त्या सन्मानित दुर्गंजी गारे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल लाभलेले आहे. आमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, गीतेश इज ऑन स्ट्राईकला आहे आणि आकाश नॉन स्ट्राईकला आहे. तुमचा टायमर सुद्धा ऑन असेल, लक्ष सुद्धा. गोलंदाज विजय केने आहे आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाची विकेट धोक्यात. हो माय गॉड, आकाश पाटीलने झेल ड्रॉप केला आणि या झेल ड्रॉप केल्यानंतर त्याचे दोन्ही हात आपल्याला डोक्यावरती पाहायला मिळाले. असं वाटतं की जास्त रिवो मात्र या स्पर्धेमध्ये घेतले असावेत आकाशनं. या अनुषंगाने मात्र जास्त एनर्जी ड्रिंक त्याच्या अंगामध्ये पाहायला मिळते. परंतु पहा, या ज्यूसमध्ये या रिवोमध्ये पहा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये. आणि हा रिप्ले पहा तुम्ही, दोन हाताच्या मधून अगदी चेंडू निसटला. पहिल्या चेंडूवरती असं वाटलं होतं की मात्र गीतेशला मात्र मैदान सोडावं लागेल, परंतु कुठेतरी आउटफील्डमध्ये आकाश पाटीलची चूक पाहायला मिळाली. जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा तो मात्र या ठिकाणी योग्य रीतीने मात्र फायदा उचलेल का? मी नेहमीच सांगतोय, कन्यादान करा, रक्तदान करा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही बॅटरला जीवनदान मात्र देऊ नका. विजय पुन्हा मात्र मार्गस्थ झाला. यॉर्करचा प्रयत्न, मॅचची आय थिंक कडा पाहायला मिळाली आणि चेंडू अगदी फाईन चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. चेंडू तुम्ही 4 वाजून 31 मिनिटांनी डिलिव्हर केलाय, परंतु इथे परफेक्टली यॉर्कर होता. शेवटच्या मुमेंटला बॅटचं तोड इथे मात्र उघडलं. ओ ऑन साइडला पिकअप शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट. आणि चेंडू चालला अगदी आकाशाला गवसती घालणारा, हा आकाशच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. आहात आम्ही 74 मारण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठीच आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग झालो. या उद्दिष्टानं, या ध्येयानं आता मात्र विलास स्मृती राणा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळतोय. ज्या पहिल्या सामन्यामध्ये चिरागनं ज्या बॅटिंगची मात्र चुरूक दाखवली, आय थिंक त्याची थोडीशी मात्र या ठिकाणी आपल्याला झलक आकाशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. काय तो षटफटका, पहिल्या रेबाचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न. म्हणतात ना, सरळ बॅटने जर धावा येत आहेत तर मात्र अशा प्रकारचे फटके खेळण्याची गरज तुम्हाला आहे का? कारण पहा, हा स्ट्रोक असा आहे, लगा तो मटका नाही तर झटका. 2 पायांच्या मधून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कारण या ओव्हरमध्ये येणारा हा पहिला डॉट चेंडू. कारण विजयकडे सुद्धा मात्र अनेक वर्षाचा अनुभव आहे. आपण आमने लोणार क्रिकेटचा जर विचार केला तर टॉप रँकिंगमध्ये सध्या तो मात्र त्या ठिकाणी रँक करतोय. हो, लिडिंग आहे चेंडू. अभय शॉट फायनलला क्षेत्ररक्षक आहेत, अभय होता त्या ठिकाणी. हो हो, हीच तर कला अभयकडे आहे. ते एकाच दिवसामध्ये हिरो बनतात तर लगेच त्या क्षणामध्ये झिरो ठरतायत, अशी त्याची कला आहे. मी नेहमीच म्हणतो, ज्याला नाही कोणाचा भय त्या आहे अभय. परंतु आज मात्र मनामध्ये भीती आहे, ज्या अनुषंगाने त्याने झेल ड्रॉप केलंय. म्हणजे दोघेही सलामीवीर जे फलंदाज पाहतोय, दोघांना मात्र या ठिकाणी जीवनदान मिळाला. चला, ध्रुव 11 जे बजरंग स्पोर्ट भावाली बस सकाळच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. कुठलाही विलंब करायचं नाही, आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. चला, पुढील चेंडू विजयचा आपण पाहतोय. ऑन साईडला मात्र या ठिकाणी टर्न करण्याचा प्रयत्न पाहायला म्हणतोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पाहू शकाल, ओमकार घोडे वेगाने आलाय आणि सिंगल वरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिलं. यानंतर 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. एक क्वार्टर फायनलची मॅच असेल आणि तदनंतर आज आपल्याला सेमी फायनलची मॅच सुद्धा खेळवायची आहे. दोन्ही आय थिंक क्वार्टर फायनलच्याच लढती असतील. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 74 धाबांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी विदाऊट लॉस 13 धाबा राणा संघाने जोडल्या. चला, लगेचच आपण एकत्रित येऊ नका, कारण यानंतर 2 मॅचेस आपण पाहणार आहोत. एक क्वार्टर फायनलची मॅच आणि एक सेमी फायनलची मॅच आज होणार आहे.
कारण स्पर्धेचा आता दुसरा दिवस 4 दिवसांची स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. अतिशय देखणं नियोजन गावदेवी स्पोर्ट नानकर त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ नानकरच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अगदी नटलेलं आहे, सजलेलं आहे आणि या सर्वजण मात्र या स्पर्धेला अगदी एन्जॉय करतायत. सर्वांनी स्पर्धा डोक्यावरती उचलून घेतलेली आहे कारण सध्या आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटमध्ये चर्चा असणारी ही स्पर्धा, 1 लाखापेक्षा अधिक पारितोषिक असणारी स्पर्धा, या विभागातील भव्यता असणारी स्पर्धा अर्थात गावदेवी चषक नानकर 2025. सध्या आपण पाहतो की आमच्या समेत ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक संख्येने व्ह्यूअर्स जोडलेले आहेत. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि जवळपास 26,000 पेक्षा अधिक प्रेक्षकांनी स्पर्धा आज पाहिलेली आहे. सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडूला अगदी लॉंग ऑन वरती वेगानं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावले, कमालीचा क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. जोपर्यंत चिराग माली दगावटमध्ये आहे जोपर्यंत मात्र या ठिकाणी आय थिंक राहणार संघाच्या विजयाच्या अपेक्षा ज्या आहेत त्या मात्र पल्लवीत राहणार आहेत. कारण सलामीची जोडी पाहिली तर या ठिकाणी एक छोटीशी पार्टनरशिप दोघांमध्ये आता डेव्हलप होत आहे. कारण दोघांच्या बॅटमध्ये धावा निघतायत. खास करून आकाश चांगल्या रिदममध्ये आहे, चांगल्या लयमध्ये आहे. कारण एक षटकार एक चौकार साईड जो खेळतो 11 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. गीतेशने 3 चेंडू फेस केले, 3 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. आणि आता मात्र पाहू शकाल जास्त शफल झाला. शफल होऊन या ठिकाणी ऑन साईडला पाहिलं तर अगदी हुक करण्याचा त्याचा प्रयत्न त्याच्या अंगलिकी आलाय, कारण असफल ठरलाय. चेंडू एस्टॅनच्या डोक्यावरून एक्झॅक्टली पाहू शकाल हो फ्लाय झालाय. डाव्या स्टिकच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून गेला. डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता. दरम्यान नानकरचे समाजसेवक प्रतीक सुभाष पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 4था धावा धाफलक्यावरती स्थिर आहे. दुसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. ललेश पाटील आपण पाहतोय सध्या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली लाईन त्याने सध्या पाहतोय की मेंटेन केलेली आहे. ओव्हर पिच फटक्यामध्ये आहे. ताकद चेंडूला उंची जास्त मिळाली आणि अंतर सुद्धा मिळणार का? ओहो कमालीचा क्षेत्ररक्षण. आय थिंक विजय केने होता अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग केडे. हा दृश्य आपण पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक राणालच्या माध्यमातून पाहिलं. निखिलनं जो षटकार अडवला तो टर्निंग पॉईंट ठरला त्या सामन्यामध्ये. परंतु या सामन्यामध्ये आता राणाल संघ संकटामध्ये सापडलाय आणि या सामन्याचा विचार केला तर आता मात्र एकाला संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. सध्या तुम्ही दृश्य पाहू शकाल. एका हातानं चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल आपल्या संघासाठी विजयनं 4 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. वी फॉर विक्ट्री नावातच जय आहे. फुलटॉस पुन्हा उडवलाय. पुन्हा चेंडू चाललाय त्या लॉंग ऑन वरती. क्षेत्ररक्षक तैनात, इथे चूक होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाने पकडला झेल आणि लागला विलासमूर्ती राणाल संघाला हा पहिला धक्का. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती थेट प्रक्षेपण पाहतोय अँड इट्स फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता आणि त्याच्यावरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फलंदाज आकाशने केला आणि अखेर त्याला मात्र आता मैदान सोडण्यास भाग पाडलंय गोलंदाज ललेश पाटीलनं. स्पीडअप करायचं प्लीज. चला देवरुंग संघ एखादी विकेट झाली किंवा एखादा मोठा फटका आला तर आपण एकत्रित येऊ नका, कारण आज आयोजकांकडे वेळ फार कमी आहे. कारण यानंतर आम्हाला अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. पहिला धक्का बाद होण्यापूर्वी आकाशने आपल्या टीमसाठी एकूण 13 धावांचं योगदान दिलं आणि आता चिराग माली या नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या चिराग मालीनं या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 63 धावांची तुफानी केली साकारली होती RCC राया संघाच्या विरोधात आणि त्याची पुनरावृत्ती आता मात्र या सामन्यामध्ये तो करणार का? क्षमता तर त्याच्याकडे भरपूर आहे आणि जरूर चिराग मालीच्या नावानं आय थिंक मित्र म्हणेन की 50% या संघाला मात्र ओळखला जातोय टेनिस क्रिकेटचा विचार केला तर. आणि आज 100% कमिटमेंट्स त्याला मात्र या ठिकाणी द्यावे लागतील, कारण आपण खेळतोय आपल्या संघासाठी, आपण खेळतोय आपल्या गावाच्या नावासाठी आणि आल्या त्याची विकेट्स आय थिंक धोक्यात होती, परंतु सेफ प्लॅनिंग झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दोघेही चेंडूवरती झेपावले. तत्पुरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची त्याला संधी मिळाली आणि त्या सिंगलवरती तो समाधानी राहिलाय, कारण त्याला माहिती आहे की या ओव्हरनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. कारण लक्ष्य आपण जर पाहिलं दररोज 74 धावांचा आहे,
परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये. तुमच्या मनगटामध्ये पावर असेल, तुमच्या स्वतःच्या खेळीवरती तुम्हाला जर विश्वास असेल, तुमच्याकडे जी गुणवत्ता आहे ती तुम्ही जर व्यवस्थित जर इथे सिद्ध केली तर तुम्ही कुठल्याही टार्गेटला मात्र या ठिकाणी कंप्लीट करू शकता. ओव्हर पिच फटका बेत खेळलाय, परंतु काऊ कॉर्नरला आलाय ओमकार गोडे. आज देवरुंग संघासाठी ओमकार चमकदार कामगिरी करतोय, कारण बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल, आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण दर्जा असेल, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये तो चांगली कामगिरी करतोय. परंतु इथे धक्का लागलाय रानाळ संघाला. दुसरा गीतेश बॅक टू द डगआउट. पाटीलचं करणं एका षटकाच्या स्पेलमध्ये पाहिलं तर फक्त 4 धावा त्याने खर्च केले आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघासाठी त्यांनी प्राप्त करून दिले. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे ते 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. आणि पाहू शकाल या स्पर्धेसाठी सुद्धा चांगल्या या ठिकाणी कमेंट्स पण येत आहेत, परंतु खूप चांगलं आयोजन आहे केल्याबद्दल गावदेवी स्पोर्ट नानकरचं अभिनंदन. धन्यवाद. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एन्जॉयमेंट करता त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार. आणि ही कमेंट्स आपण जर पाहिली तर संतोष कोर यांच्या माध्यमातून पाहतोय. संतोष, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला, 17 धावा धापलग्यावरती आणि आता विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 57 धावांची. फुल टॉस कनेक्शन प्रॉपर नाहीये, कारण चेंडू त्याला अगदी जमिनीच्या साह्यानं मिड विकेटला 1 बाउन्स वरती चेंडूला कलेक्शन केलाय. सिंगल डबल ना आता काही सिद्ध होणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी आता इथून प्रयत्न करावा लागतील आणि तो प्रयत्न आय थिंक चिराग मलीला आता जबाबदारीने खेळ करावा लागेल. आणि चिरागच्या सोबतीला आता नवीन बॅटर आलाय रोहित हिटमॅन. आज हिटमॅन प्रमाणे रोहितला मात्र या ठिकाणी चमकदारी कामगिरी करावी लागेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मात्र पाहतोय की वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. आज कॅप्टनशिप सुद्धा चांगल्या प्रमाणे पाहतोय. जय जोटिंग देवरुंग संघाची कुठल्या प्रकारची गडबड आज नाहीये, परफेक्टली बॅलन्स आपण पाहतोय आणि परफेक्ट कार्यक्रम सध्या सुरू आहे. आकाश पाटील फुल टॉस पुन्हा टर्न केला, चेंडू चालला स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक आहेत मनोज गोडेच्या रूपानं. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याचप्रमाणे आता मात्र पाहू शकाल फिल्डिंगची रचना आज आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी या देवरुंग संघ आपल्या रिदम मध्ये असतो ना, त्यावेळी हा संघ एक वेगळ्याच ताकदीनं आपण पाहतोय आणि आज तो संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला बोलतोय. अनेक स्पर्धामध्ये या संघाच्या वतीने आपल्याला चुका होताना पाहायला मिळायच्या, परंतु आज मोठी स्पर्धा आहे, मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि आज मोठमोठ्या संघांच्या विरोधात आपण खेळतोय, ती एक वेगळी मजा असते. ओव्हर पिच स्टँड अँड डिलिव्हर. ज्याप्रमाणे जर तुम्ही चिराग माली समोर चेंडू जर हाताळले तर दिवसभर चिराग माली वारंवार चेंडूला फेकून देईल प्लॉट मध्ये. हा पहिला त्याचा बॉम्ब ब्लास्ट होता आणि याच फटक्याची आवश्यकता होती विलासमूर्ती राणाळ संघाला. लॉंग ऑनच्या बाहेर जाणारा तुम्ही या शॉट पहिला. आता मात्र 9 मध्ये विजयासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. हायलाइट क्रिकेट, प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक चेंडूचं दर्शन तुम्हाला आता मात्र इथून सीमेवर रेषेवरती मात्र घडवावं लागेल आणि ते कार्य आज चिराग मालीला मात्र इथून करावं लागेल. ओ अजून एक वन्स अगेन वन्स मोर बॅक टू बॅक दुसरा बिगी षटकार. जोपर्यंत चिराग माली मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सीमा रेषा तो चिडणार, फाडणार, ओलांडणार याच ध्येयानं. परंतु मी म्हणतो की कुठेतरी क्रमवारीमध्ये चुका झाल्या, कारण 4 ओव्हरमध्ये 74 धावांची आवश्यकता होती. एज अ ओपनर सुद्धा चिराग माली येऊ शकला असता, परंतु कुठेतरी आय थिंक 4थ्या 3ऱ्या क्रमांकावरती तो आला, कारण 2 षटकांचा त्यावेळी खेळ संपूर्ण झाला होता. चेंडूची संख्या आता चिरागकडे कमी आहे आणि त्या कमी या चेंडूवरती तुम्हाला मात्र इथून आता आपला ध्येय गाठायचं आहे, कारण 8 मध्ये आता विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज असेल. हो शेवटच्या मोमेंटला मात्र स्ट्रोक चेक केला त्या ठिकाणी. छोट्या बाकलिपनं मात्र गॅप काढण्याचा प्रयत्न केला. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलवरती जाता मात्र त्यांना त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. 7 मध्ये 42, 7 मध्ये 42 मध्ये 7 चेंडूमध्ये तुम्हाला 7 षटकारांची आवश्यकता आहे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा टेनिस बॉलमध्ये सुद्धा मात्र अशा प्रकारच्या इनिंग पाहिलेल्या आहेत, असं नाही की होत नाहीत, परंतु या स्पर्धेमध्ये तो चमत्कार मात्र या ठिकाणी घडणार का.
रोहित आहे ज्याने एक चेंडू फेस केलाय. 7 मध्ये 42 धावींची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये 7 षटकाराची गरज आहे विलासपूर्ती राणाळ संघाला. चेंडू चाला जमिनीच्या साह्यानं म्हणजे इथे कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असावा जय झोटिंग देवरुंग संघानं, कारण षटक कंप्लीट झालेल्या या ठिकाणी आपण विचार केला तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावांचा पाठलाग करत असताना राणा संघाने बनवल्या आतापर्यंत 32. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी इथून आपण विचार केला तर 42 धावींचीच गरज आहे. चला भावाली बस संघ संगणक या प्लीज लवकर या. चला देवरुंग संघ आपण सुद्धा फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे, कारण यानंतर आपल्याला 2 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत आणि जो चालू सामना आहे त्या सामन्यातील विजेता संघ लगेचच भावाले बस संघाच्या विरोधात खेळणार आहे. चला हरी अप ओमकार, जास्त वेळ घेऊ नका. 6 लिगल चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत, कारण तुमच्या अकाउंटमध्ये पाहिले तर तब्बल 42 धावा संघाने ठेवलेल्या आहेत. त्या 42 धावांचा इथे मात्र तुम्हाला संरक्षण इथे करायचं आहे. 6 मध्ये 42 ची गरज. किती येणार पहिल्या चेंडूवरती जरूर आलाय आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. 6 धावांसाठी षटकार. चला पहिल्या चेंडूवरती इथे षटकार पाहायला आपल्याला आणि आय थिंक जो सेमीफायनलचा आपण सामना पाहणार आहोत, कारण कालची जी क्वार्टर फायनल आपण पाहत होतो की भूमी 11 म्हात्रेपाडा विपक्ष जय बजरंग कारिवली, कारण आपण पाहिलं तर म्हात्रेपाडा एखाद्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळतोय, त्यामुळे वॉकआउट दिल्यानंतर आता मात्र थेट जय बजरंग स्पोर्ट कारिवली संघाने सेमीफायनलचा तिकीट बुक केलंय. म्हणजे आजच्या गटातून जो संघ क्वालिफाय होणार आहे तो पहिल्या सेमीफायनलमध्ये जय बजरंग कारिवली संघाच्या विरोधात पहिली सेमीफायनलची मॅच या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आणि आज तो सामना 1 सामन्यानंतर होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. फटका हवेत केलाय की इथे विकेट येणार का? क्षेत्ररक्षक हरेश पाटील चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आवाकाच्या बाहेर हा झेल होता, परंतु चेंडू धरणीला दान झाला. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. म्हणजे आपण आता म्हणू शकतो की हा सामना राणाळ संघानं एक्झॅक्टली सोडलाय, कारण त्याची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर पूर्णपणे निगेटिव्ह पाहायला बोलते. याचं कारण विजय केनीशी ती खेळली 46 धावांची आणि तिथून मात्र देवरुंग संघानं पाठीमागे वळून पाहिलं नाही. 73 धावसंख्येपर्यंत त्या संघानं मजल मारली. चांगला स्ट्रोक आहे. पराभवाचा अंतर आता मात्र या फटक्याने कमी केला जाईल. जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्या प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र अशा फटक्याने केलं जाईल, कारण या फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती. थोडीशी उशिराने मात्र फटके येत आहेत, हरकत नाही येत, परंतु तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अशा प्रमाणे तुम्ही बॅटिंग मात्र इथून करू शकता. 3 चेंडू आता मात्र फक्त शिल्लक राहिलेत या सामन्यामध्ये, कारण विजयाचा विचार केला तर आता मात्र विजय हा सुनिश्चित आहे. विजयाचे दरवाजे आय थिंक खुले झालेले आहेत जय झोटिंग देवरुंग संघासाठी, कारण 29 धावांची आवश्यकता आहे. थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज, अगदी बॉटम हँडचा वापर केला जातो. चेंडू पुन्हा गेला लॉंग ऑन कडे, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. हरकत नाही. आज राणाळ संघानं या संघामध्ये सहभाग नोंदवला, त्यासाठी मी आयोजकांच्या वतीने त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. 2 लिगल चेंडूची आता मात्र इथे आवश्यकता आहे टीम देवरुंग संघाला. आज माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंगचे श्यामशेठ दलवी यांनी आज संघ मात्र या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला आणि आज ज्याप्रमाणे लक्ष वेगाने पळतोय त्याप्रमाणे संघ आता मात्र स्पर्धेमध्ये पळतोय असं म्हणायला हरकत नाहीये. फटका हवेत खेळलाय, प्रॉपर कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक ललेश पाटील चेंडूच्या खाली चाललाय, झेल ड्रॉप झाला, हरकत नाहीये. आज तिन्ही विभागामध्ये आपण जर या सामन्याचा विचार केला तर मात्र देवरुंग संघाची आपल्याला सरशी पाहायला मिळाली, त्यांचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि त्याचमुळे आता मात्र आय थिंक क्वार्टर फायनलकडे जाण्याच्या थेट तयारीत आहेत, कारण 1 चेंडू मात्र या ठिकाणी त्यांना लिगल हाताळायचा आहे आणि लगेचच भावाले बस संघाच्या विरोधात त्यांचा सामना असेल. फुलटॉस, परंतु पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा म्हणजे फलंदाजाला अजून एक संधी असेल. चला चेंडू द्या, लगेच चेंडू द्या. चला चेंडू द्या लगेच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फ्री चेंडू असेल आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र मोठा फटका येणार का? खेळ आहे, काही होऊ शकेल. अजून एक चांगला स्ट्रोक आणि चेंडू चालला अगदी ऑन साईडला आणि अखेर सामना जिंकलाय जय झोटिंग देवरुंग संघानं. अभिनंदन देवरुंग अँड हार्ड लक रेग्नेजी पाटील, हार्ड लक विलासमूर्ती राहणार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करतोय नो डाऊट मिस्टर विजय केने. चला कॅप्टनला विनंती असेल की आपण या. ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाले आपणास वारंवार मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या.
चला भावाले संघ या आपण लगेचच आणि जय जोटिंग देवरून संघ. चला प्रथमतः आपण नाणेफेकी संपन्न करू. चला दुर्योधनजी गारे साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या.